नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्कॉलरशिप इयत्ता 7वी इंग्रजी विषयाच्या या 5व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत इंग्रजीतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अशा आणि ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असा भाग, तो म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स हा भाग इंग्रजीमध्ये आहे, परंतु मराठीमध्ये त्याला उपपद असं म्हटलं जरी जात असलं तरी त्या प्रकारची उपपदं मराठीमध्ये फारशी प्रचलित नाहीत. पण इंग्रजीमध्ये मात्र त्यांना अत्यंत महत्त्व आहे. 2 प्रकारची आहेत आर्टिकल्स. इनडेफिनिट, त्याच्यामध्ये येतं ए अँड ॲन, आणि दुसरं आहे डेफिनिट, त्याच्यामध्ये येतं द. आता परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते आर्टिकल वापरायचं असतं. कदाचित 2-3 वाक्य दिलेली असतील आणि त्या वाक्यांमध्ये या 3पैकी एखादं आर्टिकल वापरायचं असेल, किंवा नुसता एखादा शब्द दिलेला असेल, त्या शब्दाच्या पाठीमागे तुम्हाला योग्य ते आर्टिकल वापरायचं असेल. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याची तयारी चांगली असणं खूप गरजेचं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त ए विषयी माहिती घेणार आहोत. ए हे जे आर्टिकल आहे त्याच्याविषयी. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनची चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये दची चर्चा करणार आहोत. पण आजचा आपला जो 5वा दिवस आहे स्कॉलरशिप इयत्ता 7वी इंग्रजी विषयाच्या तयारीचा, त्याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एची माहिती घेणार आहोत. आता ए हे जे आर्टिकल आहे ते कुठे लावायचं, तर ते एकवचनी सामान्य नाम असलं पाहिजे. त्याचा जो क्रायटेरिया आहे, ए कुठे वापरायचं याचा जो क्रायटेरिया आहे तो सांगतो आपल्याला की एकवचनी ते सामान्य नाम असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काउंटेबल असायला पाहिजे. काउंटेबल म्हणजे काय, तर 1, 2, 3 असं त्यांची मोजणी करता यायला पाहिजे. ज्या सामान्य नामाबद्दल आपण बोलतो आहे त्याची मोजणी करता यायला पाहिजे. तिसरं आहे, सुरुवात त्याची व्यंजनाने झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. कोणकोणते आहेत ते AEIOU, आणि या अक्षरांच्या व्यतिरिक्त जी अक्षरं आहेत त्यांना आपण व्यंजनं म्हणतो. तर त्यांची सुरुवात ही व्यंजनाने झाली पाहिजे आणि निश्चित माहिती झालेली नसावी. ज्या नामाबद्दल आपण बोलतो आहे किंवा ज्या नामाच्या आधी हे उपपद आपल्याला वापरायचं आहे त्या नामाची निश्चित माहिती झालेली नसावी. आता मी हा चौथा जो नियम आहे तो का महत्त्वाचा आहे, तर त्याविषयी आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओच्या शेवटाच्या वेळेला आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण बघूया काही उदाहरणं. उदाहरणार्थ इथे आता मी 3 शब्द लिहिलेत. अ बुक, अ चॉक आणि अ ट्री. आता याच्यामध्ये एक एक शब्द आपण बघूया. बुकची सुरुवात बघा, सिंग्युलर आहे, एकच बुक विषयी आपण बोलतो आहे. सुरुवात व्यंजनाने झाली आहे, बीने झाली आहे, आणि त्याच्याबद्दल निश्चित माहिती या बुकविषयी मी माझ्या बोलण्यामध्ये ह्याच्या आधी उल्लेख कुठेही केलेला नाही आहे. आणि ते काउंटेबल आहे. 1 बुक, 2 बुक्स, 3 बुक्स असं तुम्ही हे करू शकता, मोजू शकता. चॉकची पण सुरुवात सीने, सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे आणि व्यंजनाने सुरुवात आहे. त्यानंतर ट्रीसुद्धा काउंटेबल आहे, सुरुवात व्यंजनाने आहे, तुम्ही मोजू शकता आणि त्याचा याच्या आधी आपण कुठेही उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळे तिन्हींच्या आधी आपण अ बुक असं वापरलं आहे. आता याला अपवादसुद्धा आहेत. ए कुठे वापरायचा याला अपवाद आहेत. आता अपवाद का, म्हणजे आपण म्हणतो की नियम नेहमी अपवादाने सिद्ध होतात. तर एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी देखील ए उपपद वापरलं जातं. आता उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी. इथे युनिव्हर्सिटी आहे, युनिफॉर्म आहे, युनिट आहे. आता याच्यामध्ये इथे बघा, जरी सुरुवात त्याची यूने होत असली तर त्याचा उच्चार यू असा होतो आहे. यू परफेक्ट यू नाही, तर त्याच्यामध्ये कुठेतरी वायचा उल्लेख होतो आहे आणि त्यामुळे सुरुवात त्याची वायने होते असं उच्चार करताना. त्यामुळे त्यांच्या आधी हे आपण युनिव्हर्सिटी, युनिफॉर्म किंवा युनिटच्या आधी नेहमी काय लावतो, सगळीकडे ए लावतो. आणि मग आपला जो तिसरा नियम मी मगाशी वरती जे सांगितलं की निश्चित माहिती झालेली नसावी. आता निश्चित माहिती झालेली नसावी म्हणजे काय, तर इथे बघा एक वाक्य आपण लिहिलं आहे, दिस इज अ बुक, द बुक इज रिटन बाय टॅगोर. या वाक्यामध्ये आपण काय म्हणतो बघा, जेव्हा क्रमाने निरनिराळ्या वाक्यांमध्ये नियमानुसार ए हे उपपद वापरलेल्या सामान्य नामाचा समजा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्या नामाच्या पहिल्या वापरापूर्वी ए आणि बाकीच्या वापरापूर्वी द तुम्ही वापरू शकता. कसं, आता दिस इज अ बुक, आता इथे अ बुक मी जे म्हटलं आहे ते अ बुक पहिल्यांदाच त्याचा उल्लेख करतो आहे, त्यामुळे आपल्या वरच्या नियमानुसार आपण इथे अ बुक म्हटलं आहे आणि नंतर पुन्हा मी जेव्हा बोलतो तेव्हा मी याच बुकबद्दल बोलतो आहे. सेम तेच बुक आहे जे ज्याचा उल्लेख मी आधी केला आहे आणि म्हणून इथे मात्र या ठिकाणी मात्र आपल्याला द बुकचा वापर आपल्याला त्या ठिकाणी आपण दचा वापर केलेला आहे. द बुक इज रिटन बाय टॅगोर आणि म्हणून या ठिकाणी आपण काय केलं आहे,
दचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे आर्टिकल्स आहेत इंग्रजीमधले, त्या आर्टिकलची माहिती आपण बघितली आपण की इनडेफिनिट आणि डेफिनिट हे 2 प्रकार असतात. इनडेफिनिटमध्ये ए अँड ॲन येतं आणि डेफिनिटमध्ये द येतं. यापैकी एचा आपण अभ्यास आज केला. तर हा व्हिडिओ आवर्जून अतिशय काळजीपूर्वक बघा. जिथे जिथे तुम्हाला मुद्दे महत्त्वाचे वाटतील त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा, त्याचे स्क्रीनशॉट्स घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये ते तुम्ही लिहून काढू शकता. आणि जास्तीत जास्त बारकाईने हा व्हिडिओ पहा. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचा सराव होईल आणि परीक्षेमध्ये जेव्हा आर्टिकल्सवरती प्रश्न येतील तेव्हा एशी किंवा अशी संबंधित जे प्रश्न आहेत ते तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने सोडवू शकाल. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण ॲनविषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, सखोल त्याचा अभ्यास करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.